नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव BMS मराठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संस्कृत वर्णनाम परिचय हे बघणार आहे. आता हा संस्कृत वर्णनाम परिचय आपल्याला 5 मार्क्ससाठी असणार आहे. पेपर 1 मध्ये 5 MCQ आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्यावरती. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता काय सांगितलं, वर्ण. वर्ण म्हणजे कसं सांगितलं, अविभाज्य ध्वनी वर्ण. म्हणजे अविभाज्य ध्वनी म्हणजे वर्ण म्हणतात. हे त्याचं सूत्र आहे, हे ध्यानात ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर काय म्हटलंय, आपण बोलताना जी अक्षरे उच्चारतो त्यांना वर्ण म्हणतात. अशा प्रकारे आपण जे बोलताना जे अक्षर उच्चारतो त्याला वर्ण म्हणतात. वर्णाचे एकूण प्रकार 46 सांगितले. त्यामध्ये स्वर 13 असतात आणि व्यंजन 33 असतात. आता स्वरचे पुन्हा 3 भाग पडतात. कोणकोणते? ऱ्हस्व, दीर्घ आणि मिश्र. आता ऱ्हस्वमध्ये काय येतं, ई म्हणजे ऱ्हस्व ई, त्यानंतर ऱ्हस्व उ, त्यानंतर रू आणि ऋ हे ऱ्हस्व मध्ये येतात. त्यानंतर दीर्घमध्ये काय येतं, आ, त्यानंतर दीर्घ ई, त्यानंतर काय आलं उ, कोणतं हे दीर्घ उ येतं इथं, दीर्घ उ, आणि त्यानंतर काय दीर्घ उ झाल्यानंतर रू. अशा प्रकारे दीर्घमध्ये 4 वर्ण आले. आणि मिश्रमध्ये कोणते संयुक्त 4 वर्ण आता, ए, ऱ्हस्व ए, दीर्घ ए, ऱ्हस्व ओ आणि औ. अशा प्रकारे हे मिश्रमध्ये 4 वर्ण येतात. त्यानंतर असे पाहायला गेलं तर व्यंजन. आता व्यंजनमध्ये किती 3 प्रकारचे आपल्याला व्यंजन पाहायला मिळतात, स्पर्श, अंत्यस्थ आणि उष्म. आता स्पर्शमध्ये 25 असतात वर्ण, अंत्यस्थमध्ये 4 असतात आणि उष्मामध्ये 4 वर्ण असतात. आता एक एक बघूया काय सांगितलं. आता स्पर्शमध्ये काय 25 जे काय सांगितले वर्ण सांगितले ते कोणते असते, क ते म वर्गातील वर्ण हे स्पर्श वर्ण असतात. आता अंत्यस्थ वर्ण किती 4 असतात, य, र, ल, व हे 4 वर्ण अंत्यस्थ असतात. त्यानंतर उष्म वर्ण कोणते असतात, श, श, स, ह हे कोणते उष्म वर्ण असतात. तर आता एक एक जाणून घेऊया काय सांगितलंय. आता स्वर. स्वरची ही व्याख्या तुम्हाला खूप महत्वाची. स्वयं राजते इति स्वर, हा श्लोक तुम्हाला आला पाहिजे. आता यामध्ये काय सांगितलं, जो ध्वनी स्वतंत्रपणे उच्चार होतो त्याला स्वर म्हणतात. म्हणजे ज्याला कोणाची गरज लागत नाही उच्चारण करताना त्याला स्वर म्हणतात. आता संख्या किती, याच्यात 13 संख्या सांगितल्या. त्यामध्ये काय सांगितलं, कोणकोणते स्वर असतात, अ, आ, ई, उ, रू, रू आणि ऋ, ए, ओ, त्यानंतर ए, ओ, औ हे असे 13 स्वर आपल्याला हे आहेत. 13 स्वर आहेत आपले. अशा प्रकारे 13 स्वर आहेत. आता व्यंजन काय सांगतात, व्यंजन उच्चारणासाठी स्वरांची मदत लागते. जेव्हा हे स्वर येतात तेव्हाच ते व्यंजन उच्चारणासाठी म्हणजे व्यंजन बनतो. अशा प्रकारे म्हणजे व्यंजन उच्चारणासाठी स्वराची मदत लागते व्यंजनांसाठी. आता प्रकार पाहायचे गेले, ज्या वर्णाचं उच्चारण करताना मुखातील उच्चारण करणाऱ्या अवयवांना जिभेचा स्पर्श होतो त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात. म्हणजे काय म्हटलं, ज्या वर्णांचा उच्चारण करताना मुखातील जे उच्चारण अवयव येते आपल्या त्या अवयवांना जिभेचा स्पर्श होतो, त्या अवयवांना जिभेचा स्पर्श होतो, जसे की दात वगैरे असतील तर अशा प्रकारे. तर त्यांना काय म्हटलं, स्पर्श व्यंजन वगैरे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर काय म्हटलंय की स्पर्श व्यंजन काय 25 असं, क ते म वर्गातील कोणकोणते असं, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग असे 5 वर्ग दिले. आता क वर्गात काय येतं, क, ख, ग, घ आणि न. च वर्गात काय येतं, च, छ, ज, झ आणि न. ट वर्गात काय येतं, ट, ठ, ड, ढ आणि न. त वर्गात काय येतं, त, थ, द, ध, न. प वर्गात काय येतं, प, फ, ब, भ, म. अशा प्रकारे 25 वर्ण येतात क ते प वर्गामध्ये. आता हे झालं स्पर्श. आता पुढे पाहतोय आपण अंत्यस्थ वर्ण. आता अंत्यस्थ वर्ण म्हणजे काय, ज्या व्यंजनाचा उच्चारण करताना जिभेचा उच्चारक अवयवांशी पूर्ण स्पर्श होत नाही ते अंत्यस्थ व्यंजन होय. ज्या अवयवांचा उच्चारण करताना जिभेचा उच्चारक अवयवांशी पूर्ण स्पर्श होत नाही, जिभेचा उच्चारक अवयवांशी पूर्ण स्पर्श होत नाही, ती काय झालं, अंत्यस्थ व्यंजन झाली. संख्या किती, 4 आहे. वर्ण कोण दिले, य, र, ल, व हे काय दिलं, हे 4 दिले. आता पुढे बघतोय आपण उष्म. आता उष्म वर्ण कसे असतात, ज्या व्यंजनांचा उच्चारण करताना जिभेचा उच्चारक अवयवांशी पूर्ण स्पर्श होत नाही. याचा पण पूर्ण स्पर्श होत नाही, जिभेचा उच्चारक अवयवांशी पूर्ण स्पर्श होत नाही. पण काय म्हटलं आणखी, मुखातील उच्चारक अवयव आणि जीभ यांच्यात थोडेसेच अंतर राहते. म्हणजे मुखातील उच्चारक जे अवयव आणि जीभ असते त्यांच्यामध्ये फक्त थोडं काहीतरी अंतर राहतं. यामध्ये आपल्याला असं अशा प्रकारे सांगितलंय. आता ह्याची बी संख्या 4 आहे. जसे की वर्ण कोण दिले, श, श, स, ह. आता काही जण कन्फ्युज होते, सर कसं ध्यानात ठेवायचं काय नाही. हे बघा इथं अंत्यस्य. आता अंत्यस्य य लागले ना, य वरून ध्यानात ठेवायचं, य, र, ल, व अशा प्रकारे. आता उष्म वर्णामध्ये येतं श येतं, हलंत श येतं, षटकोनात श येतं, त्यामुळं श, श, स, ह. हे बघा इथं श आहे, हा श आहे, म्हणजे श, श, स, ह. अशा प्रकारे तुम्ही ध्यानात ठेवू शकता उष्म वर्ण आणि अंत्यस्थ वर्ण.
आता स्वरांत, स्वरांत म्हणजे काय, स्वर ज्या शब्दात शेवटी असतात ते स्वरांत असतात, म्हणजे ज्या शब्दाचा शेवटी स्वराने अंत होतो त्याला स्वरांत म्हणतात. अशा प्रकारे उदाहरण पाहायला गेलं तर राम. आता राम कसं आहे की रा फोड केली, जी विच्छेद केला, रा प्लस म आणि म चा पण केला प्लस अ, म्हणजे म हलंत प्लस अ. आता जो हा अ आलाय, हा अ काय स्वर आहे आणि हा स्वराने शब्द अंत झालाय म्हणून याला स्वरांत म्हणतात. आता व्यंजनांत शब्द बघू, म्हणजे काय की ज्या शब्दाचा अंत व्यंजनाने होतो त्याला व्यंजनांत शब्द म्हणतात. जसं की काय म्हटलंय भागवत. आता भागवत असा शब्द आहे. आता हे जी विच्छेद वगैरे केला, काय म्हटलं याला विच्छेद केला तर कसं येतं, भा प्लस ग प्लस व प्लस त. आता हा जो त आहे शेवटी तो हलंत आहे, त्यामध्ये काय, त्यामध्ये आपल्याला स्वर पाहायला मिळत नाही. स्वतः हलंत त आहे. आपण जे 13 स्वर पाहिले त्यामध्ये तुम्हाला कुठंही कशाही प्रकारे त दिसला नसेल. अ आ इ ई उ उ रू 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 ए ए आणि ओ ओ हे आपले 13 सूर होते. यामध्ये तुम्हाला कुठंही कसाही व्यंजन दिसणार, म्हणजे कुठंही कशा प्रकारे व्यंजन दिसला नाही कोणताही. तर त्यांना सोडून जे तुम्हाला इथं दिसतंय का हलंत त आहे, तर तो व्यंजनाने अंत झालाय म्हणून हा व्यंजनांत शब्द. आता पुढे पाहतोय आपण उच्चारण स्थानाने. आता उच्चारण स्थानाने खूप महत्वाचं आहे. हे आतापर्यंत जेवढे वर्ण वगैरे झाले याची तुम्हाला ध्यानात ठेवायचे. एमसीक्यू तर अंत्यस्थ वर्ण कोणते, उष्म वर्ण कोणते, हे एमसीक्यू आहे. स्वरांत काय, स्वराने अंत होणार, व्यंजनांत काय, व्यंजनाने अंत वगैरे होणारा, त्यानंतर उच्चार स्थानाने वगैरे. आता हे एमसीक्यूच खूप महत्व आहे. ह्याचे जे श्लोक आहेत यावरती तुम्हाला जास्तीत जास्त 1-2 एमसीक्यू पाहायला पेपरमध्ये मिळतील. आता काय पहिलं आहे कंठ. आता कंठ काय की अकुह विसर्जनीय कंठ, म्हणजे काय म्हटलंय की ज्या अ क वर्ग ह आणि विसर्ग या वर्णांचा काय उच्चारण स्थान कंठ आहे. या वर्णाचं उच्चारण स्थान कंठ आहे. आता काय विद्यार्थी म्हणजे सर तुम्हाला कसं कळलं काय नाही, आता हे बघा सूत्र दिलंय अकुह विसर्जनीयानाम कंठ, नियानाम कंठ, अकुह विसर्जनीयानाम कंठ, म्हणजे काय म्हटलं हे बघा अ, हा अ आला, हा कु म्हणजे क वर्ग, त्यानंतर हा ह म्हणजे हा ह, त्यानंतर विसर्ज म्हणजे विसर्ग, हा विसर्ग म्हणजे 4 झाले, अ क वर्ग ह आणि विसर्ग, अ क वर्ग ह आणि विसर्ग यांचे उच्चारण स्थान कंठ आहे. म्हणजे कंठ म्हणजे गळा असतो आपल्या. पुढं त्याचं आपल्या मराठीमध्ये अर्थ लिहिला. आता दुसरं सूत्र आहे तालूचं. तालू म्हणजे इचू यशानाम तालू. आता इचू यशानाम तालू मध्ये काय सांगितलंय या बघा, ई त्यानंतर च वर्ग आणि हा य आणि पुढचा हा श, हे एवढ्या वर्णाचं उच्चारण स्थान तालू आहे. त्यानंतर आता मूर्धा. आता मूर्धामध्ये काय रुटूर शाना मूर्धा, इथे सूत्र आहे रुटूर शाना मूर्धा. तेच मूर्धाचं काय, मूर्धाचे कोणते वर्ण आहेत हे बघा रू, त्यानंतर टू म्हणलं आलंय, टू म्हणलं की ट वर्ग, ट वर्गाला ट वर्ग लिहिलं जातं किंवा टूच्या स्वरूपात सुद्धा लिहिलं जातं. त्याच्या मागं जरी काय म्हणून आपण उकार जर लावला त्याला तर ते एक वर्ग सुद्धा अशा प्रकारे आपण लिहू शकतो की अशा प्रकारे रू टू म्हणजे टू म्हणजे ट वर्ग, त्यानंतर र आणि श, हे झालं एवढं रू ट वर्ग र आणि श, या सगळ्या उच्चारण म्हणजे या सगळ्या वर्णाचं उच्चारण स्थान मूर्धा आहे. मूर्धा म्हणजे हिरड्यातील आतील बाजू. आता पुढचं बघतोय आपण. आता पुढे जातोय, पुढं काय दिलंय आता दंत. दंत हे दिलं उच्चारण स्थान दिलं, ते सूत्र दिलं ऋतुल सानाम दंता. आता ऋतुल सानाम दंताची वर्ण कोणता येतात, रू हे बघा रू, हे त वर्ग, तूचा त वर्ग, हा ल आणि पुन्हा हा स, हा स, ह्या वर्णाचं उच्चारण स्थान दंत आहे. आता यामध्ये तुम्हाला काय हे सगळ्यांचे सूत्र पाठच करायचे, म्हणजे पाठ करायचे, सगळे पाठ करायचे तुम्हाला. यामध्ये पाठ करणे तुम्हाला, त्या पाठ जर केलं तर तुमचे हे मार्क फिक्स होतील, नाही तर मग तुमचं 1-2 एमसीक्यू जे येतील ते चुकतील. त्यामुळे तुम्हाला हे कसं आणि कशा प्रकारे हे विचारलं जातं पेपरमध्ये की असं तुम्हाला येतं की खालीलपैकी म्हणजे वर्ण येतो असा त वर्ग, त वर्ग किंवा त वर्ण असा विचारला जातो आणि हा खालीलपैकी कोणत्या उच्चारण स्थानामधला वर्ण आहे असा आपल्या संस्कृतमध्ये असा एमसीक्यू असतो. तर मग आपल्याला श्लोक ध्यानात आणावा लागतो, ऋतुल सानम दंता, किंवा मग झालं मागचा जो पाहिलं आपण रुटृशानम मूर्धा वगैरे. अशा प्रकारे आपल्याला कोणत्या त येतो ते पाहावा लागतो आणि त्या जागी तो वर्ण लिहावा लागतो, म्हणजे ते उच्चारण स्थान आपल्याला ते 4 ऑप्शनमधून सिलेक्ट करावं लागतं अशा प्रकारे. आता पुढचं पाहतो ओष्ट. ओष्ट म्हणजे ओठ असतात, ते सूत्र उपपदीनियानाम ओष्ट, म्हणजे काय म्हटलं वर्ण उपवर्ग आणि उद्यामानीय, म्हणजे उपद्यामानीय म्हणजे काय म्हटलं उ व प वर्ग वर्णाच्या आधी विसर्गाप्रमाणे येणारा ध्वनी, म्हणजे काय म्हटलं यामध्ये काय येतं, ओष्टमध्ये उ येतो, प वर्ग येतं आणि उपद्यामानीय म्हणजे येतं. उपद्यामानीय म्हणजे काय म्हणताय की जो उ व प वर्गाच्या आधी अर्ध विसर्गाप्रमाणे येणार जे ध्वनी यांचं उच्चारण करताना जो अर्धा विसर्ग इतका येणार जो ध्वनी त्याला उपद्यमानीय एवढं ध्यानात ठेवायचं. आता यामध्ये फक्त एवढं ध्यानात ठेवा उप वर्ग आणि उपद्यमानीय एवढे 3 जे हे सांगितले तेवढेच तुम्हाला वर्ण ध्यानात ठेवायचे.
महत्वाचे ओष्ठमध्ये. आता पुढचं पाहतो नासिका. नासिका सूत्र काय, न म न ना ना नासिका. म्हणजे काय म्हटलंय, कोणकोणते वर्ण येतात, न येतो इथं, म येतो, न येतो, न येतो आणि न येतो. म्हणजे अनुनासिक जेवढे ही वर्ण येतात, जेवढे आपले अनुनासिक वर्ण आहेत, अनुनासिक वर्ण हे कशात येतात, अनुनासिक वर्ण आपल्या नासिकाचे हे जे काय उच्चारण स्थान नासिका. आता कंठ तालू, कंठ तालू सूत्र काय, येत धातू ह कंठ तालू. आता वर्ण काय येतात, ए आणि ए. आता पुढचं बघूया आपण. आता पुढचं काय दिलंय, कंठ आणि ओष्ठ. आता कंठ आणि ओष्ठ सूत्र काय दिलंय, ए धातू हम कंठ तालू. आता ए धातू मध्ये काय दिलंय, ओ आणि औ जे वर्ण आहेत ह्यांचं उच्चारण स्थान कंठ आणि ओठ आहे, म्हणजे ओष्ठ. आता दंतोष्टम, दंतोष्टम म्हणजे दंत आणि ओठ. त्यात काय सूत्र दिलंय, वकारस्य दंतोष्टम. म्हणजे काय म्हटलंय, व वर्णाचे जे उच्चारण स्थान आहे ते दंत आणि ओष्ठ हे आहे. त्यानंतर आता जीवामूल. आता जीवामूलचे वर्णस्थान काय, क ख. म्हणजे जीवाच्या मुळातून येणारा जो वर्ण असतो, समजा की बघा ना, क ख असा जो वर्ण येतो तो जीवाच्या मुळातून येतो, म्हणून जीवाचे वर्ण हे वर्ण आहेत क ख अशा प्रकारे. आता गेलं नासिकाच्या साह्याने येणारे वर्ण. आता म्हणजे नासिकाचे उच्चारण स्थान असणारे वर्ण कोणकोणते, नासिका अनुस्वारस्य. म्हणजे काय म्हटलंय, जे आणि अनुस्वार वगैरे, तर जे हे वर्ण आहेत का, हे अनुस्वार वर्ण, तर हे नासिकाचे उच्चारण स्थान आहे. अशा प्रकारे नासिका अनुस्वारस्य, अनुस्वार जो वर्ण आहे तो काय, अनुस्वार जे आहेत समजा वर्ण झाला, अशा प्रकारे अनुस्वार जो वर्ण झाला तो नासिकाचा उच्चारण स्थान आहे. म्हणजे अनुस्वार या वर्णाचा काय उच्चारण स्थान आहे नासिका आहे, अशा प्रकारे. आता पुढे बघतोय आपण माहेश्वर सूत्र. आता माहेश्वर सूत्रामध्ये काय दिलंय, अ इ उ नु. म्हणजे अशा प्रकारे आपले 14 माहेश्वर सूत्र हे. तर आता एक एक बघूया नेमकं काय सांगितलं. ऐ वन रुलुको, ए वन ए वचम, हय वरट लन नेम ननम. त्यानंतर झबय घडदश, जब घडदश, खफ छठ चतट तटव, खफ छठ थ चटतव. त्यानंतर कपय शशसर आणि हल. अशा प्रकारे 14 आपले माहेश्वरी सूत्र आहेत. अशा प्रकारे आता माहेश्वर सूत्र काय म्हटलं, माहेश्वर सूत्र शिवसूत्र किंवा अनादी सूत्र याला म्हणतात. आता माहेश्वर सूत्र म्हणलं जातं किंवा शिवसूत्र. शिवसूत्र कोण, की आपल्याला जे शिव आहे, भगवान शिव आहे, म्हणजे भगवान महादेव त्यांच्यापासून आपल्याला शिवसूत्र, ते शिवजींकडून हे सूत्र मिळालेले, त्यामुळे त्यांच्या डमरूतून जे उत्पन्न झाले सूत्र आहे त्यांना शिवसूत्र म्हणलं जातं. अनादी सूत्र का म्हटलं जातं, की यामध्ये कसं म्हटलं जातं अनादी सूत्राला, की पहिल्या सूत्रात जे आपण पाहतो अ आणि न, तर अ आणि न वर्णातील जे समजा सुरुवातीला अ आणि न वर्णाचे आपल्या ह्या वर्णापासून सुरुवात होती, तर म्हणून याला अनादी सूत्र वगैरे म्हणलं जातं. म्हणजे पहिल्या सूत्रावरून याचं नाव अनादी सूत्र ठेवण्यात आले. नंतर माहेश्वर सूत्र काय म्हटलं, आता माहेश्वर सूत्राचे रचिते कोणी, पाणिनी मुनींनी यांनी रचलेली ही माहेश्वरी सूत्र. आता माहेश्वरी सूत्राचं काय एक महत्वाचं, की आपल्या एमसीक्यू विचारलं जातं की कोणत्या मुनींनी बनवलेलं आहे माहेश्वरी सूत्र, तर पाणिनी मुनींनी हे रचित आहे त्याचे. नंतर प्रत्येक सूत्राच्या शेवटी पाया मोडलेला जो पुढे लुप्त होणारा वर्ण असतो त्याला इत संज्ञक वर्ण म्हणतात. आता जे वर्ण पाहिले आपण अ इ उ नु, सॉरी अ इ उ न, तर आता हे काय अ इ उ हे वर्ण झाले, पण जे शेवटी हा हलंत आहे, शेवटी हा एकटाच हलंत दिसेल तुम्हाला, तो जो हलंत वर्ण आहे त्याला इत संज्ञक वर्ण म्हणतात. आणि प्रत्याहार बनवताना आपण इत संज्ञकाला टाळतो, म्हणजे त्याला घेत नाही, गाळून टाकतो आपण. नंतर आता पुढे बघूया की काय, सूत्रातील कोणताही वर्ण आणि त्यानंतर 14व्या सूत्रापर्यंत येणारा कोणताही इत संज्ञक वर्ण मिळून प्रत्याहार बनतो. जसं की समजा आता अ वर्ण घेतला, क वर्ण म्हणजे क इत संज्ञक वर्ण घेतला आपण, तर यामध्ये आपल्याला अक प्रत्याहार बनवा म्हणले. तर अक प्रत्याहार मध्ये कशा प्रकारे आपलं बनवल अक प्रत्याहार, तर येईल अक प्रत्याहार बनवा म्हणले ना आपल्याला, तर कसं येईल हे बघा, अ इ उ झालं. त्यानंतर काय मग हा इत संज्ञक गाळायचा आपल्याला. त्यानंतर रू, त्यानंतर हा लू आणि हा क आपण इत संज्ञक गाळा. तर अशा प्रकारे जे 5 वर्ण आले ते आपल्या कशात आले, 5 वर्ण जे आले ते अक प्रत्याहार मध्ये आपल्याला आले, अशा प्रकारे. आता पुढे बघतोय आपण, आता काय दिलंय तेच दिलंय. आता अक प्रत्याहार दिलंय अ इ उ रू लू, हे काय झाले वर्ण आले अशा अक प्रत्याहारमध्ये. आता सूत्रातील कोणताही वर्ण त्यानंतर 14व्या सूत्रापर्यंत कोणतेही घेऊ शकतो आपण, अशा प्रकारे म्हटलं. नंतर आता जे पाहतो आपण, आता प्रथम सूत्रातील न आणि क या 2 वर्णाचा लोप झाला, म्हणजे इत संज्ञक होते म्हणून त्याचा लोप करावा लागतो आपल्याला प्रत्याहार बनवताना, म्हणजे प्रत्याहार बनवताना इत संज्ञकाचा लोप होतो, अशा प्रकारे सांगितलंय. आता दिला आहे महत्वाचा IMP. आता अच प्रत्याहातील सर्व स्वर येतात, हल प्रत्याहातील सर्व व्यंजन येतात आणि अल प्रत्याहात सर्वच वर्ण येतात. आता मी एक एक बघूया. आता हे बघा, हा अ आणि हा च
हा अ आणि च पहिले जे 4 सूत्र येतात ते स्वर असतात, नंतर जे 5 ते 14 सूत्र हे बघा ह आणि हा ल, हा ह आणि ल म्हणजे किती 5 ते 14 काय असतात ती ह आणि ल ही सर्व व्यंजन असतात, 1 ते 4 हे स्वर असतात आणि त्यानंतर अ ते ल हे सगळं काय असतात, हे सर्व वर्ण असतात, हे सगळं वर्ण असतं, सगळे वर्ण 1 ते 4 अ ते च पर्यंत काय झाले स्वर झाले, ह ते ल पर्यंत सर्व व्यंजन झाले. अशा प्रकारे ते दिलंय की अ ते अ प्रत्याहार सर्व स्वर येतात, हल प्रत्याहार सर्व व्यंजन येतात आणि अल प्रत्याहार सर्वच वर्ण येतात अशा प्रकारे. आणि शेवटी आपल्याला इत संज्ञकाचा लोप करावा लागतो प्रत्याहार बनवताना. आता एक एक बघूया आता प्रयत्न. आणि त्या अगोदर काय माहेश्वर सूत्रातील 44 प्रत्याहार सूत्रे तयार होतात. जे माहेश्वर सूत्र आहे त्यामध्ये आपल्याला 44 प्रत्याहार सूत्र तयार होतात. आता